केंद्र सरकारच्या चुकीच्या GR मुळे जे आहे ते ड्रायव्हर संघटना जे आहे संपावर गेलेले आहे आणि याचाच फटका जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना झालेला आहे। आपण बघू शकतो एकंदरीत बीड जिल्ह्यासह इतर ठिकाणी देखील जे पंप आहेत पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। कारण जे ड्रायव्हर संघटना जे आहे ते संपावर गेल्यामुळे जे पेट्रोल आहे पेट्रोल जे पंप जे आहे पंपावरती जे ग्राहक आहेत ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। एकंदरीत काय सांगाल आज संपूर्ण इतक्या ठिकाणी रांगा लागतात काय समस्या आहे काय मागण्या आहे? सर्वसाधारण आता सध्या 1 तास झाला आम्ही उभा आहे तिथं 2-3 ठिकाणी गेलो कुठल्याही पेट्रोल पंपवर पेट्रोल भेटाना पण हे संपाचे जे संप असल्यामुळे सर्वसाधारण माणसाची बरीचशी ही व्हायला लागलेली आहे। त्यामुळे आम्ही 1 तास झाला उभा आहे तिथं म्हणजे कुठं जायचं यायचं म्हणलं तर कुठल्याही पंपावर गेलं तर पेट्रोल स्टॉक संपला असं सगळे बंद आहे सध्या। सर्वसाधारण माणसं बघा ना आम्ही 1-1.5 घंटा झाला उभा आहे तिथं आताच 1 नंबर आला आमचा त्या हिशोबाने सरकारच्या म्हणजे जाहीर निषेध करतो। आपण एकंदरीत बघू शकतो की बाबा पेट्रोलचे जे आहे ते आम्हाला दुसरीकडे जावं लागतं मात्र जे संप आहे संपाचा फटका जे सर्वसामान्य लोकांना बसलेला आहे एकंदरीत काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी कशामुळे थांबलेला आहेत आणि एकंदरीत काय सांगाल? आम्ही पेट्रोलसाठी थांबलेलो आहे कारण कालच न्यूज आली की संप पुकारल्यामुळे सगळ्यांचं ट्रान्सपोर्ट बंद आहे। तर ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे सगळं पेट्रोल डिझेल सुद्धा पुन्हा भेटतंय का नाही भेटतंय हे सुद्धा मुश्किल आहे सध्या। त्याच्यामुळे आम्ही आज सगळं म्हणलं पेट्रोल वगैरे भरून घ्यावं कारण हे जे ट्रान्सपोर्ट वगैरे आहे किती दिवस काय चालेल काय सांगता येत नाही। पण जो ट्रान्सपोर्ट वगैरे संप पुकारलाय तर केंद्र शासनाने ह्याच्यात थोडा विचार करायला पाहिजे कारण जे बाकीचे काही गोरगरीब आहेत किंवा काही ट्रक ड्रायव्हर आहेत यांचा थोडाफार विचार करून हे थोडं कमी करून कारण व्हायला पाहिजे अशी आमची भावना आहे। त्या दिवसाने पण त्यांचा विचार करण्यात यावा म्हणून। किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहेत आणि एकंदरीत कसं बघताय संप ड्रायव्हर संघटना जे रस्त्यावर उतरलेले आहे त्यांची मागणी मान्य होईपर्यंत ते संप माघार घेणार नाहीत मग कसं म्हणाला? आता ह्या बाबतीत जर विचार केला तर त्याचं आता कसं आहे बाकीचे कुठलेही संप होत चालले आहेत तर सगळ्याचा धरून विचार करून बाकीच्या लोकांसाठी वेटीस धरू नये असं मला वाटतं त्याच हिशोबाने। आपण बघू शकतो की सर्वसामान्य लोकांना यामुळे वेटीस धरून आहेत। काय सांगाल किती वेळ झाले थांबलेला आहेत आणि कशामुळे इथे आलेला तुम्ही नाही किती गर्दी आहे काय मागणी आहे? बातमी तर वाचली नाही पण असं ऐकण्यात आलंय की काहीतरी ट्रान्सपोर्ट वाल्यांचा संप आहे म्हणून त्याच्यामुळे जास्त गर्दी झाली आहे आणि ट्रान्सपोर्ट वाल्यांचं काहीतरी चार्ज वाढवला वाटतं काहीतरी। आपण एकंदरीत बघू शकतो की ट्रान्सपोर्ट जे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर संपर्क गेल्यामुळे या ठिकाणी फटका बसू लागलेला आहे। काय मागणी आहे तुमच्या सगळं शॅग आहे कुठे चाललेला किती वेळ झाले थांबलेला आहे कशामुळे की रांग लागलेली आहे? यहाँ पर जो है तो ऐसी हवा चल रही है कि वो जो कानून बना है उसके रिगार्डिंग में ये हवा चल रही है इसलिए हम पेट्रोल फुल कर रहे हैं कि अगर ये ड्राइवर के अगेंस्ट में अगर कानून बनता है तो ड्राइवर क्यों गाड़ी चलाएंगे और ड्राइवर गाड़ी नहीं चलाएंगे तो पूरा ट्रांसपोर्टेशन रुक जाएगा और पूरी जनता को इसका तो दिक्कत होगी। इसलिए हम तो पेट्रोल भरा रहे हैं क्योंकि पेट्रोल स्टॉक खत्म होने के बाद टंकी से कौन लाने वाला ड्राइवर ही लाने वाला है ना गाड़ी से तो इसीलिए तो सब लोग यहाँ पर ये आ रहे हैं और सरकार ने इस कानून के ऊपर सोचना चाहिए क्योंकि ये इंसिडेंस होता है ये हादसा होता है इसमें तो आप किसी को मुजरिम नहीं ठहरा सकते इसलिए प्रॉब्लम है। इसलिए ये कानून को तो वापस लेना चाहिए सोच विचार करना चाहिए गवर्नमेंट ने इस बारे में। मात्र बऱ्याच दिवस संप चालणार आहे कारण जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप चालू असणार आहे म्हणजे दळणवळण साधनावरती फटका बसणार आहे। एकंदरीत तुम्ही कसं बघता याकडे? इसमें हमारे जनता का बहुत बड़ा नुकसान है। अगर सरकार इस पर जल्द से जल्द निर्णय लेती है तो ये इसमें अच्छा होगा नहीं तो इसमें बहुत सारे प्रॉब्लम्स है जैसे पेशेंट के लिए एम्बुलेंस वगैरह पूरे ड्राइवर जो भी ट्रांसपोर्टेशन का काम है हमारे अर्थव्यवस्था पे भी इसका बहुत बड़ा असर पड़ेगा इसलिए गवर्नमेंट ने इसके ऊपर सोच विचार करना चाहिए। आपण बघू शकतो की सर्वसामान्य लोकांचं जे आहे त्या संपावरती फटका बसणार आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीने आपण आपल्यासोबत आहोत काय सांगाल किती वेळ झाले रांग लागलेली आहे आणि कशामुळे रांग लागलेली आहे आणि एकंदरीत कसं बघता याकडे संपाकडे? या रांग लई वेळ नाही 15 मिनिटापासून रांग लागलेली आहे पण हे संप जर एखादा कायदा शासनाने सामान्य जनतेच्या फायद्याचा केला तर त्याविरुद्ध उठाव होतो पण हा उठाव होणे योग्य नाही। कायदे ही सर्वसामान्य जनतेसाठीच बनवले जातात पण त्या विरोधात जो जन आक्रोश होतो तो जनतेला मान्य नाही। समजा एखाद्याच्या जीवनाशी खेळून जर कुणी पळून जात असेल टँकर मालक ट्रक मालक चालक किंवा वगैरे कुणी तर त्या विरुद्ध कायदा होणं हा महत्वपूर्ण गरजेचं आहे। आपण बघू शकतो एखाद्या जीवाची जर खेळत असेल आणि तो कायदा जर तयार होत असेल तर योग्य आहे असं म्हटलेलं आहे आणि ज्या ठिकाणी संप आहे जे ड्रायव्हर लोक आहे संपावरती गेलेले आहेत काय मागणी असणार तुम्ही किती वेळ झाले ते रांगा लागलेल्या आहेत कशामुळे रांगा नेमकी? 10 मिनिटं पेट्रोल मिळत नाही म्हणून रांग ही पण ते काय नेमकं सरकार विरुद्ध काय का काय माहित नाही रांग आहे म्हणलं भरून घ्या नाही भेटत पेट्रोल काय करा पुन्हा कसं पुढे मेळ लागला तुम्हाला की आता पेट्रोल वगैरे नाही डिझेल? व्हॉट्सअप वरती येत आहे ना
रांगा लागल्या, पेट्रोल भेटताना टीव्हीवर आलं. म्हणलं 20 मिनिटं झाले, आता राहणं माळात जावं लागतंय, कामात धामाला जावं लागते, पेट्रोल तर पाहिजे की नाही गाडीत, त्याच्यामुळे म्हणलं टाकून घ्यावं पेट्रोल. आपण बघू शकतो की ड्रायव्हर संघटना संपर्क केल्यामुळे ती या ठिकाणं बंद पुकारण्यात आलेला आहे. काय सांगाल, किती वेळ झाले थांबलेला त्या ठिकाणं, कशामुळे पेट्रोलचा संप, ट्रकवाल्यांचा संप चालू आहे वाटतं, ट्रान्सपोर्ट ट्रकवाल्यांचा. त्याच्यामुळं अर्धा घंटा झाला आम्ही पेट्रोल पंपावर आहेत. आता अर्धा पाऊण पेट्रोल भेटण्याची शक्यता आजच्या दिवस आहे म्हणजे चालू, उद्यापासून 2-3 दिवस बंद आहे. 3 दिवस संघटना जी संपावरती आहे याचा दळणवळणाला कसा फटका बसू शकतो, काय सांगाल? आता पेट्रोल बंद म्हणल्यावर सगळंच बंद झालं. दळणवळण म्हणजे वाहतूक बंद झाली. वाहतूक बंद झाली की माल भेटणार नाही. माल नाही भेटणार आपोआपच रुपयाचा माल 2 रुपयाला घ्यावा लागेल. आता काय एकंदरीत सरकारकडे कशी मागणी असणार तुमची? आमच्या सरकारकडे हे मागणी नाही, फक्त हे जे संप आहे ते एकदम खारिज करावं, म्हणजे त्याचा तोडजोड करून बंद करावं. काय सांगशील भैया, एकंदरीत पेट्रोल भरायला आला, किती वेळ झाल्यापासून थांबलेला कुठला आहे, काय मागणी आहे? अर्धा तास झालेलं आहे, इथं थांबलेलो मी. काय नंबर लागत नाही, पेट्रोलची लई परेशानी आहे. काल संध्याकाळी मला पेट्रोल भेटलेलं नाहीये. जे पण निर्णय ते लई चुकीचं आहे, ते चालू झालेलं पाहिजे. काय सांगाल, एकंदरीत आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहेत ड्रायव्हर संघटना संपावरती गेल्यामुळं सर्वसामान्य जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या दळणवळणावरती या संपाचा फटका बसत आहे. मात्र दुसरीकडे असंही बोललं जातंय, जो केंद्र सरकारने जे जी आर आणलाय तो योग्य असून जर कोणी जर नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल आणि जर पळून जात असेल तर जी आर योग्य आहे. मात्र दुसऱ्या बाजूने असंही म्हटलं जातंय ते संप लवकरात लवकर मार्गी लावावा, कारण जे अफवा पसरवल्या जातात पेट्रोल भेटणार नाही, 3 दिवस संप आहे, या मागणीसाठी हा संप जे आहे ते पुकारण्यात आलेला आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्यांच्या दळणवळणावरती बसत आहे. या ठिकाणं पेट्रोल भरण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी या पंपावरती जे आहे ते रांगा लागलेल्या आहेत.